श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. या भाविकांना विक्रेत्यांकडून भेसळयुक्त पेढा आणि कलाकंद विकला जातोय. यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका पोहोचतोय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप वाडी रत्नागिरी इथल्या ग्रामस्थांनी केलाय. भेसळयुक्त पेढा आणि कलाकंद विकणाऱ्यांवर 15 दिवसांमध्ये कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा वाडी रत्नागिरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी दिलाय. भाविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांच्यावर 2-2 टन पेढे जप्त केले असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही, ही शोकांतिक आहे. आणि आमच्या भाविकांच्या आणि आमच्या ज्योतिबाची बदनामी चाललेली आहे या अन्न भेसळवाल्यांनी, ही त्वरित थांबावी. हे आत्ता हे साधं आंदोलनाची सुरुवात करतोय, नाहीतर ह्या भाविकांच्याशी मी आव्हान केलं तर अख्खा ज्योतिबा फुलल आणि ह्या अन्न भेसळवाल्यांना त्याची उत्तरे द्यावी लागतील, एवढं नक्की मी तुम्हाला. नवाळे यांच्या भूमिकेला ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय. पत्रकार बैठकीला ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेचे राज्याध्यक्ष जगदीश पाटील यांच्यासह लक्ष्मण कुंभार, भास्कर लोखंडे आदी उपस्थित होते.